ज्ञान नाही, विद्या नाही, ते ज्ञानाची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का? मी आहे सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी माझं लग्न झालं. त्यावेळी बायांनी उंबरं ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या समजल्या जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. सुदैवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचाच ध्यास होता. असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते. त्या फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educate women first, because if women educated, her house will educated. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. So bad, मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. बे एके वे बे दुने चार, काना मात्रा वेलांटी आकार उकार सारं मी वाचायला लिहायला शिकली. बघता बघता कविताही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848 पुण्यातील बेडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले. शेळीसारखे जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगला तर नाम होईल. मुली शिक्षण घ्यायला लागले म्हणून धर्म बुडाला अशी कोल्हेकुई सुरू झाली. अहो, एखाद्या महिलेने शिक्षण घेतले नाही, कोणाचा धर्म बुडतो? हो, धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो? शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, दगड फेकले तरी मी सहन केलं. शिव्या दिल्या, थुंकले तरी मी सहन केलं. स्त्री कोणत्या धर्माची असो, पण ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आलेली आहे. हो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून त्यांना सती जायचा. नवरा मेला, त्यात तिचा काय दोष असतो? यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सतीप्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याला शिकवून डॉक्टर बनवलं. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठी येऊन लोक पटापटा मरू लागले होते. यशवंत आणि आम्ही रुग्णांची सेवा केली. पण प्लेग हा रोग संसर्गजन्य होता. तो मला होणार होता, यशवंतालाही होणार होता, पण आम्ही जगलो ते समाजासाठीच ना. आणि त्याच समाजासाठी सेवा करत असताना मरण पत्करलं तरी मरणार तुझं स्वागतच आहे रे. अहो, सावित्रीची मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची सावित्रीमाई झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढी परंपरांचा आम्ही विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबायांच्या शिकण्याचा. म्हणूनच म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली ना तर ती पूर्ण घराला शहाणी करते. मुलगी शिकली, प्रगती झाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.